इंदापूर मतदार संघातील अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज तुमचा प्रचार अंतिम टप्प्यात आला, काय सांगा, कसा प्रतिसाद मिळतो? आज लुमेवाडीमध्ये आमची जाहीर सभा होती. आपल्या सर्वांना माहिती आहे की एक युतीचा उमेदवार म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर येतो. आधी लुमेवाडीला इथं सगळा आमचा मुस्लिम बंधू भगिनी इथं लोकसंख्या जास्त आहे आणि गेली 5 वर्ष आपण इथं बघा, निश्चित प्रकारे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजासाठी इथं खूप मोठ्या प्रमाणात या वस्तीमध्ये निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्यक्ष आपण ते कधी पाहू शकता आणि त्याचा एक आनंद आहे. गेल्या वेळेसच्या निवडणुकीमध्ये आमचे विरोधक ते कमळावरती उभं राहिले तरी ह्या लोकांनी तसा जातीवाद न करता 700 मताचं लीड त्यांना दिलं होतं. त्यांना दिलं असताना सुद्धा मी असं कधी न पाहता की शेवटी माणूस असतो, माणसाला प्रेमाने जिंकायचं असतं, कुठेतरी कामात ते दाखवायचं असतं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी या गावामध्ये दिलेला आहे. हे गाव निश्चित प्रकारे माझ्या पाठीमागं आज सगळे बघता तुम्ही, आज सगळे मुस्लिम बांधव इथं आज हजर आहेत. हे बांधव मागच्या वेळेस माझ्या सगळे विरोधामध्ये होते बहुतांशी, परंतु आज माझ्या स्वागतासाठी आजच्या माझ्या सभेसाठी हजर आहेत. त्याचा निश्चित प्रकारे फायदा होणार आहे. कदाचित लुमेवाडीमध्ये इतक्या चांगल्या प्रकारचं मुस्लिम एरियामध्ये मला मतदान होईल ते आपल्याला 23 तारखेलाच निश्चित पेटी उघडल्यावर कळेल. हे पण आपल्या सगळ्यांना आजच्या आपल्या निमित्तानं सांगतो. मुद्दा बनलाय, काय सांगायला याविषयी? वाच टीमशी योजनेत तुम्हाला कागद देतो, तुम्हाला कागद दिल्यानंतर त्याचं उत्तर येईल. ह्यांनी कधी आयुष्यामध्ये कामच केलं नाही, ह्यांना काम कधी करायचं माहितीच नाही, ह्यांना गरीबाचं दुःख काही माहितीच नाही. हे नेहमी अजून त्यांनी दुसऱ्याचं केलेलं बघवतच नाही. म्हणजे आज इतर निधी दिला, सिरसोटीचा पूल असू द्या, 5 टीमशी योजना असू द्या किंवा कुठलंही काम असू द्या, ह्यांना वाटतं आपल्या राजकारणाचं जर काम झालं तर आपल्या राजकारणाचं कसं. त्यामुळे हे माझ्यावरती आरोप करतात, पण ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये. त्यांना मी उत्तर दिलेलं आहे. कदाचित आपल्या माध्यमातून मी ते एक सेट आणलेला आहे, तो सेट आपल्याकडे देतो आणि त्या योजनेला काय झालं होतं किंवा काय होतं, सर्वे होता का, किती मिटिंगा झाल्या, त्यात काय काय निर्णय झाले, काय झाले, हे आपल्या माध्यमातून मी तुम्हाला टीव्ही सांगतो. कागद आण रे. त्यामुळं त्याचं उत्तर मी हा कागद तुमच्याकडे सपोर्ट करतो. हे सगळ्या त्याच्या फायलीत, हे सगळ्या 5 टीमची योजनेची फाईल आहे. हा नकाशा आहे, कुठनं कसं बसणार आहे, त्याला मान्यता दिलेली आहे. म्हणजे हा कागद हे शेवटी त्यांनी म्हटलं की एक पाणीच पत्र फक्त सर्वेचा रिपोर्टच दिला होता, पण त्याला मोटर किती हॉस्परचे आहेत, कुठलं काय हॉस्पर आहे, किती सगळं जर बघितलं तर त्यांचं म्हणणं एक पाणीपत्र होतं. एक पाणीपत्र त्यांना काय माहिती का की ह्यासाठी किती वेळा मिटिंगा झाल्या. अजितदादा पवार साहेबांनी मिटिंग घेतल्या, त्यावेळेसचे मंत्री यांनी जयंत पाटील साहेबांनी बैठक घेतल्या, अशा अनेक मिटिंगा त्याच्यावरती झाल्या. तो कागद कुठे? हा आपल्या संदर्भित पत्राने हे सगळं केलं, हा सगळा अहवाल केला गेला. 3-4 मिटिंगा आपल्या संदर्भित पत्राने प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने तत्वता मान्यता कळवण्यात येत असून प्रस्तुत प्रकरणी पुढील प्रमाणे कारवाई क्षेत्रीय स्तरावर करण्यात यावी. ही मान्यता कळवण्यात आली आणि आता इथनं पुढची खालची कामं मुंबईला यायची गरज नाही. ही खालची तुम्ही कामं करून घेऊ शकता. खालचे जे सर्वे, पाणी योजने सर्टिफिकेट हे करू शकता. त्यासाठी एवढा मोठा रिपोर्ट, सगळ्या मिटिंगा, किती मोटर लागणार आहे, लांबी किती, 10 किलोमीटर, 500 22,000 अश्वशक्ती, एवढं करूनही ह्या लोकांना माहिती नाही. जयंत पाटील साहेबांची सही झाली त्याच्यावरती. त्यानंतर त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी ह्याला योजनेला मान्यता दिली. हे जर खरं नसेल, आज आपण बाबाच्या दर्ग्यामध्ये, हे जर खरं नसलं ह्या बाबतीमध्ये, बाबाचा दर्गा हे मी तुम्हाला जे बोलतोय, जर खरं नसेल तर माझं त्यांनी नुकसान करावं आणि जर खरं असूनही खोटं ठरवणार नाही, नुकसान मानणार नाही, पण बाबाने त्याच्याकडे बघून घ्यावं. हे पण आज आपल्या माध्यमातून सांगतो. 23 तारखेला बोला. 23 तारखेला आपल्याला निमंत्रण देतो. नुसता गुलाल खेळा नाही, जोरात गुलाल खेळा तुम्ही माझं. या नक्कीच या ठिकाणी 23 तारखेला जोरात गुलाल होणार आहे, दत्तात्रय भरणे यांनी सांगितलंय. महेश केसरे, साम टीव्ही न्यूज, 12 इंदापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.